Okay, student. Today we discuss on new topic is electrochemical cell. Electrochemical cells means it consists two electronic conductors. याच्यात काय असतात दोन इलेक्ट्रॉनिक कंडक्टर असतात त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोड म्हणतो ते वर्टिकल पोझिशनने ते डीप केलेले असतात त्या सोल्युशन्समध्ये सच मेटल प्लेट्स or carbon rod deep into electrolytic or ionic conductors which are electrolytic solutions फिल केले असतात म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये टू वर्टिकल पोझिशनने इलेक्ट्रोड काय केलं असतात डीप केलेले असतात ते ॲक्वेस सोल्युशनमध्ये त्यांनाच आपण काय म्हणणार आहे इलेक्ट्रोलायटिक सेल्स असे म्हणणार आहेत आता इलेक्ट्रोलायटिक सेल्स म्हणजे जे इलेक्ट्रोड डीप केले ते दोन्ही इलेक्ट्रोड आर रिस्पॉन्सिबल फॉर द हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि हाफ रिडक्शन रिॲक्शन्समध्ये ते रिस्पॉन्स करतात. पुढचा पॉईंट येतो इलेक्ट्रिकल कंडक्शन्स. इलेक्ट्रिकल कंडक्शन्समध्ये काय असतात कंडक्शन पास टू द मेटल्स. आता इथं काय होतं एखाद्या मेटल्समधून का होतं कंडक्शन्स का होतं पास होतं. आपण एक्झाम्पल घेऊ शकतो आयर्न कॉपर और झिंक एक्सेट्रा एक्झाम्पल्स आर द to pass the conductions through the metals and transfer within them is called the electrical conductions. In electrical conduction motion of electron from the lower potential to higher potentials. याच्यात काय होतं म्हणजे याच्यात काय होतं इलेक्ट्रिकल कंडक्शनमध्ये इलेक्ट्रॉनचं काय होतं मोशन होत असतं. इलेक्ट्रॉनचं काय होतं मायग्रेशन होतं कोणापासून हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल अक्रॉस द पोटेन्शियल डिफरन्स टू करंट. जेवढं पोटेन्शियल डिफरन्स जास्त असेल तेवढं करंट काय असेल जास्त असेल आणि त्याला अक्रॉस करणं असेल रेजिस्टन्स असेल. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंडक्टरमध्ये मायग्रेशन ऑफ करंट दॅट इज द हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलमध्ये होत असतं. पण इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये आयनच्या मायग्रेशनमुळे करंट काय होतं पास होत असतं. पुढचा पॉईंट येतो इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन्स करंट पास थ्रू द ॲक्वेस सोल्युशन्स. म्हणजे ॲक्वेस सोल्युशनमधून करंट काय होणार आहे पास होणार आहे कोणाच्या एका म्हणजे सपोज दॅट वी आर टेक द वॉटर्स आणि तिथे काही सम अमाऊंट ऑफ द NaCl टाकला म्हणजे ते काय झालं ॲक्वेस सोल्युशन झालं. त्या ॲक्वेस सोल्युशन म्हणजे जे आयन्स तयार होतील ते आयन्स रिस्पॉन्स करतील त्या करंट पास करण्यासाठी म्हणून त्याला आपण काय म्हणणार इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन पास थ्रू द ॲक्वेस सोल्युशन ड्यू टू मोशन ऑफ द आयन्स. म्हणजे आयनच्या मोशन्समुळे जे करंट पास होणार आहे त्याला काय म्हणणार आपण इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन होणार आहे. इलेक्ट्रॉनच्या मायग्रेशनमुळे जे कंडक्शन होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे इलेक्ट्रिकल कंडक्शन असे म्हणणार आहोत. पुढचा पॉईंट होते इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये दोन रिॲक्शन्स होत असतात. एक होते ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि एक होते रिडक्शन रिॲक्शन्स. मी त्यांना हाफ म्हणतो म्हणजे हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि हाफ रिडक्शन रिॲक्शन्स. पॉईंट कसा आहे बघा रिॲक्शन दॅट ऑकर इन इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आर द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे ते रिॲक्शन्स होत आहेत. म्हणजे रिॲक्शन्स कोणते असतील ऑक्सिडेशन आणि रिडक्शन असतील त्यांना आपण काय म्हणणार आहे हाफ ऑक्सिडेशन आणि हाफ रिडक्शन्स. नंतरचं रिडॉक्स रिॲक्शन आर टेक प्लेस. आता रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय असतात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड ॲज अ रिडॉक्स रिॲक्शन. म्हणजे ज्या सेल्समध्ये दोन्ही रिॲक्शन्स घडत आहेत ऑक्सिडेशन पण होते आणि रिडक्शन पण होते त्याला आपण काय म्हणणार आहेत रिडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. पुढचा पॉईंट येतो अँड ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ऑकर ॲट वन इलेक्ट्रोड. जे व्हर्टिकल पोझिशनने सोल्युशनमध्ये डीप केलेले रॉड आहेत त्या एका रॉडवरती ऑक्सिडेशन होऊ शकतं किंवा रिडक्शन होतं की अनादर जो रॉड असेल त्याच्यावरती ऑक्सिडेशन होऊ शकतं किंवा रिडक्शन होऊ शकतं. म्हणजे कोणत्या पण एका रॉडवरती एक प्रोसेस काय होतं हॅपनिंग होत राहील. पुढचा म्हणजे आता इलेक्ट्रोड्स देर आर टू टाईप ऑफ इलेक्ट्रोड असतात. एक असतो कॅथोड इलेक्ट्रोड आणि एक असतो ॲनोड इलेक्ट्रोड. बोथ आर द डीप इनसाइड द ॲक्वेस सोल्युशन. पहिले आपण इलेक्ट्रोडमध्ये पाहून घेऊ. द इलेक्ट्रोड्स आर द सरफेस ऑन विच ऑक्सिडेशन और रिडक्शन आर टेक प्लेस. म्हणजे ऑकर होत असेल किंवा टेक प्लेस होत असेल म्हणजे जे रॉड्स आहेत त्यांच्यावरती ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन काय होतं टेक प्लेस होत राहील. बोथ दिस इलेक्ट्रोड डू नॉट बी टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स. दे
कॉल्ड ॲज अ इनर इलेक्ट्रोड. म्हणजे जे इलेक्ट्रोड व्हर्टिकल पोझिशनने त्या सोल्युशनमध्ये डीप केलेले असतील ते काय असतील, इनर्ट असतील. इनर्ट असणे म्हणजे काय, ते डू नॉट बी टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन. जर त्यांनी ते जर इनर्ट राहिले नसले तर ते त्यांचाच काय रिस्पॉन्स कुठून होता, इलेक्ट्रोटिक म्हणजे त्यांचा रिस्पॉन्स त्या केमिकल सेल्समध्ये राहिला असता. म्हणून असे इलेक्ट्रोड चॉईस करायचे, दे आर द इनर्ट, दे डू नॉट बी टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन. आता दोन टाईपचे इलेक्ट्रोड असतात, एक असतो ॲनोड इलेक्ट्रोड आणि एक असतो कॅथोड इलेक्ट्रोड. पहिले आपण डिस्कस करून घेऊ कॅथोड इलेक्ट्रोड. इट इज डिफाईन ॲज द इलेक्ट्रोड ॲट विच रिडक्शन आर टेक प्लेस आणि इलेक्ट्रोड गेन बाय द सम प्रोसेस. म्हणजे कॅथोडवरती कोणती प्रोसेस टेक प्लेस होणार आहे, रिडक्शन केमिकल रिॲक्शन करणार आहे, टेक प्लेस होणार आहे. तर रिडक्शन म्हणजे काय, कॅथोड इलेक्ट्रॉन काय करणार आहे, गेन करणार आहे. काय होणार आहे, गेन करणार आहे. म्हणजे ॲट कॅथोड इलेक्ट्रोड रिडक्शन प्रोसेस आर टेक प्लेस. जर इलेक्ट्रॉन तो गेन करत असेल तर अनदर प्रोसेस काय करत, इलेक्ट्रॉन काय करत, लॉस करत असेल. नंतरचा इलेक्ट्रोड येतो कॅथोड ॲनोड इलेक्ट्रोड. आता ॲनोडवरती कोण आहे, इट इज डिफाईन ॲज an electrode at which oxidation occurs, electrons are lost by the sun. म्हणजे ॲनोडवरती काय होणार आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन काय होणार आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन ही टेक प्लेस होणार आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन टेक प्लेस होणार आहे म्हणजे अनदर प्लेसेस इलेक्ट्रॉन काय करणार आहे, लॉस करणार आहे. काय करणार आहे, लॉस करणार आहे. म्हणजे बोथ इंडिपेंडन्स फंक्शन्स त्यांचे काय करतात, प्ले करतात. कॅथोड काय करतोय, इलेक्ट्रॉन गेन करतोय, ॲनोड काय करतोय, इलेक्ट्रॉन लॉस करतोय. काय करतोय, इलेक्ट्रॉन कॅथोड काय करतोय, इलेक्ट्रॉन गेन करतोय आणि ॲनोड इलेक्ट्रॉन काय करतोय, लॉस करतोय. नंतरचं पॉईंट येते नाव सी इन डायग्राम. ही डायग्राम आहे, हे एक इलेक्ट्रोलायटिक सेल आहे. या सेल्समध्ये काय काय आहे, दोन इलेक्ट्रोड्स आहेत, कनेक्टिंग वायर आहे आणि बॅटरीला त्याला सोर्स आहे. बॅटरीचा काय सोर्स आहे आणि त्याच्या एक बीकर्समध्ये ॲक्वेस सोल्युशन फिल केलं आहे. ॲक्वेस सोल्युशनमध्ये साल्ट इलेक्ट्रोलाइट कोणतं टाकलं आहे, NaCls. ज्या NaCls आर द डीप इनसाइड द सोल्युशन्स, त्याचे आयन्स तयार होतील Na++Cl- असे आयन्स तयार होतील. मग आता बघा, जे रॉड्स डीप केले ते कसे, ते व्हर्टिकल पोझिशनने डीप केलेले आहेत. मग पहिला हा इकडचं म्हणजे राईट हँड साईडला इकडचा इलेक्ट्रोड कोणता येईल, मग आता मग इकडचं काय येईल, ॲनोड इलेक्ट्रोड. म्हणजे हा कसा पॉझिटिव्ह असेल, हा कसा पॉझिटिव्ह असेल. इकडचं कोणता येईल, मग आता कार्बन म्हणजे कार्बनचा रॉड, हा कोणता येईल, मग हा इकडचा ॲनोड, इकडचं कोणता येईल, कॅथोड, हा कोणता आहे, निगेटिव्ह टर्मिनल्स. आता जे ॲनोड इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यावरती काय होणार आहे, रिडक्शन प्रोसेस होते. कोणती, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय असेल, इलेक्ट्रॉन काय होणार आहे, लॉस होणार आहे. काय होणार आहे, लॉस. आणि इकडचा जो कॅथोड इलेक्ट्रोड्स इथं काय होणार आहे, गेन होणार आहे. काय होणार आहे, इलेक्ट्रॉन काय होणार आहे, गेन होणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. म्हणजे एक साधं काय कळतंय, इलेक्ट्रॉनची मायग्रेशन काय असेल, असं असेल. म्हणजे इलेक्ट्रॉन कोणाकडून जातात, इलेक्ट्रॉन ॲनोडकडून तर कॅथोडकडे, ॲनोडकडून तर कॅथोडकडे. म्हणजे जनरली ते काय करतात, इलेक्ट्रॉन आर द ट्रान्सफर फ्रॉम द ॲनोड इलेक्ट्रोड टू कॅथोड इलेक्ट्रोड. म्हणजे हे करण्याचं पोर्शन असेल, इलेक्ट्रॉनचं काय असेल, इलेक्ट्रॉनचं काय असेल, इलेक्ट्रॉनचा वे असेल टू ॲनोड टू कॅथोड, ॲनोड टू कॅथोड इलेक्ट्रोड, ॲनोड टू कॅथोड इलेक्ट्रोड्स. ओके.